विद्यार्थिनींनो नमस्कार। या आधीच्या सेशनमध्ये आपण ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि त्यांच्यामध्ये झालेलं अनुकूलन यावर चर्चा केली आहे। आजच्या सेशनमध्ये आपण आपला पुढचा मुद्दा पाहणार आहोत, ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, प्राण्यांमधील अनुकूलन। आणि आजच्या मुद्द्याला सुरुवात करण्यापूर्वी काही चित्र मला तुम्हाला दाखवायची आहेत। या चित्रांचं बारकाईनं निरीक्षण करा। यातले कित्येक प्राणी आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला दिसत असतील आणि कित्येक नाही। बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारची चित्र पाहिली। आजच्या सेशनला सुरुवात करूया। ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, प्राण्यांमधलं अनुकूलन। मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स, कंपेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स विथ युअर लिस्ट, डिस्कस द हॅबिटॅट्स, फूड हॅबिट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ body structures like vertebral column, wings, gills, tails, etc. and prepare a chart. काय करायचं आहे आपल्याला? एक लिस्ट बनवायची आहे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या प्राण्यांची, आणि या लिस्टला आपल्याला आपल्या मैत्रिणींसोबत कंपेअर करायचं आहे। त्यांनी बनवलेली यादी आणि आपण बनवलेली यादी यात किती फरक पडलाय? काही वेगळ्या प्राण्यांचा उल्लेख त्यांनी केलाय का? काही असे प्राणी आहेत का, पक्षी आहेत का की जे त्यांच्या लिस्टमध्ये आहेत, आपल्या लिस्टमध्ये नाहीत? आपल्याला तुलना करायची आहे। हे करत असताना आपले फ्रेंड्स अगदी दुसऱ्या जिल्ह्यात राहणारे, दुसऱ्या राज्यात राहणारे असू शकतात। डिस्कस द हॅबिटॅट्स, काय डिस्कस करायचे बघा तुम्हाला तुमच्या मैत्रिणींसोबत? डिस्कस द हॅबिटॅट्स, फूड हॅबिट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर्स लाईक वर्टिबल कॉलम, विंग्स, गिल्स, टेल्स एटसेट्रा। तुम्हाला चर्चा करायची आहे, हे जे प्राण्यांची यादी तुम्ही बनवली आहे त्यातले प्राणी, त्यातला कोणता कोणता प्राणी कुठे कुठे राहतो, काय काय खातो, त्यांना पाठीचा कणा वर्टिबल कॉलम आहे का किंवा नाही आहे, त्यांना पंख आहेत का, प्रत्येकाला कल्ले आहेत का, शेपूट आहे काय? या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला चर्चा करायची आहे आणि एक तक्ता बनवायचा आहे। ॲज कम्पेअर्ड टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, द स्किन and body of aquatic animals appear to have undergone changes. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा, त्यांच्या शरीराचा आकार यामध्ये प्रचंड बदल झालेले आपल्याला दिसून येतात। उदाहरण घ्यायचं झालं तर मासा। मासा हा श्वसन करण्यासाठी कुठल्या अवयवांचा वापर करतो? तो पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्याच्या शरीराची रचना कशी झालेली असते, या गोष्टी महत्त्वाच्या। पाण्यात तो अगदी सहजगत्या कसा पोहू शकतो? द स्किन अँड बॉडी शेप ऑफ aquatic animals appear to have undergone changes. Fishes have scales on the skin and fins on the body. Their body tapers towards both its ends. माशाची जी शरीर रचना आहे, शरीराचा आकार हा दोन्हीही बाजूंनी निमुळता झालेला असतो। हा जो आकार आहे, हा आकार कशासाठी असावा? एक्झॅक्टली, माशांना पाण्यामध्ये व्यवस्थित पोहता यावं म्हणून त्यांच्या शरीराचा आकार हा असा असतो, बॉडी टॅपर्स टुवर्ड्स बोथ द एंड्स, दोन्ही बाजूंना निमुळती अशी बॉडी त्यांची स्पिंडल शेप सारखी झालेली असते।
श्वसनासाठी त्यांच्याकडे असतात गिल्स, नाक नसतं, त्यांच्याकडे असतात गिल्स, कल्ले. त्यांच्या पापण्या, डोळ्यांच्या पापण्या ह्या पारदर्शक असतात. बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात, वेब्ड टोज, आणि यामुळेच ते त्यांच्या पायांचा वापर ओर्स प्रमाणे, वल्ह्यांप्रमाणे करू शकतात. बदक, पानकोंबडी अशा पक्ष्यांच्या पंख आणि पिसं ही तेलकट असतात आणि तेलावरून पाणी सहज वाहून जातं, हे आपण लोटसच्या ॲडॅप्टेशनच्या पॉइंट्सवरून शिकलोय. आणि मग म्हणूनच त्यावरून पाणी उघळून जातं. बेडकाच्या पायांतील बोटांतील पडदे, त्याची बुळबुळीत त्वचा आणि त्रिकोणासारखा आकार हा त्याला पाण्यामध्ये सहजगत्या पोहण्यासाठी मदत करतो. जमिनीखाली बेडूक असताना तो त्याच्या त्वचेने श्वसन करतो, तर जमिनीवर असताना नाक आणि फुफ्फुसाचा वापर करून तो श्वसन करतो. इन वॉटर they can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and the lungs on land. वॉटरमध्ये असताना स्किन्सद्वारे श्वसन आणि जमिनीवर असताना नाकाद्वारे श्वसन आणि फुफ्फुसांचा वापर. The typical colors of a frog back helps it to hide among grasses. बेडकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला गवतात लपण्यासाठी मदत करणारं हे त्याचा रंग. वेगवेगळ्या प्रकारचे रंग हे त्याला गवतापासून लपण्यामध्ये, इतर प्राण्यांपासून गवतात लपण्यात मदत करतात. आता आपण पाहणार आहोत ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स, म्हणजेच जंगल आणि गवताळ प्रदेशात जे प्राणी आढळून येतात त्यांच्यामध्ये कशा प्रकारे जीवन जगण्यासाठी अनुकूलन झालेलं असतं. कार्निवोरस ॲनिमल्स लाईक द डॉग, वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन have strong legs to run fast and capture their prey. They have claws and their canine teeth are sharp and pointed. What is the function of such teeth? जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंह यांसारखे जे प्राणी आहेत या मांसाहारी प्राण्यांचे कार्निव्होरस ॲनिमल्स मांसाहारी प्राणी यांचे पाय मजबूत असतात आणि त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी त्यांची नखही तीक्ष्ण असतात. या प्राण्यांना अणकुचीदार सुळे असतात, पॉइंटेड टीथ, शार्प टीथ. याचा उपयोग यांना कशासाठी होत असावा बरं अशा प्रकारच्या दातांचा? सो टायगर्स हॅव पॅडेड पॉज. This enables them to silently walk, stop their prey and capture it easily. वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असते, त्यामुळे चालताना त्याच्या पायाचा आवाज येत नाही. हळूवार चालताना त्याच्या चालण्याची, त्याच्या भक्ष्यास, त्याच्या प्रेला कुठल्याही प्रकारची चाहूल लागत नाही आणि मग म्हणून वाघांना त्यांची शिकार सहजगत्या पकडता येते. द आईज ऑफ प्रेडेटर कार्निव्होर्स आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. कार्निव्होर्स ॲनिमल्स तुम्ही पाहिले आहेत, त्यांचे जे डोळे आहेत हे डोळे डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असतात, त्यामुळे लांब अंतरांपर्यंत हे पाहू शकतात. लांब अंतरांपर्यंत त्यांना त्यांचं भक्ष्य पाहण्यासाठी
या प्रकारच्या डोळ्यांच्या रचनेचा उपयोग होतो. द आईज ऑफ हर्बिओर्स. आता आपण हर्बिओर्स बद्दल बोलणार आहोत. आतापर्यंत आपण कार्निवोर्स बद्दल बोललो, मांसाहारी. आता शाकाहारी. द आईज ऑफ हर्बिओर्स आर बिलो द फोरहेड. शाकाहारी प्राण्यांचे डोळे हे कपाळाच्या खाली आणि बाजूला असतात, आयदर साइड ऑफ द हेड. दिस गिव्स देम वाइड अँगल विजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडेटर्स. प्रेडेटर्सला त्यांचं भक्ष्य मिळण्यासाठी डोळ्यांची रचना वेगळ्या पद्धतीने केली आहे, तर शाकाहारींना त्यांची शिकार होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षित राहता यावं याकरिता त्यांच्या डोळ्यांची रचना ही आयदर साइड ऑफ द हेड अशा प्रकारची केली आहे आणि कपाळाच्या खालच्या बाजूला. आणखी हर्बिवोर्स मध्ये काय बदल आहेत बघा बरं. देअर लेग्स आर स्ट्रॉंग, लॉंग अँड टॅपरिंग विथ द स्ट्रॉंग हूव्स विच अनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लिप्स. या प्राण्यांचे पाय हे शत्रूपासून बचाव करण्यासाठी निमुळते, बारीक आणि पायाची जी खालची खुरं असतात ही अतिशय मजबूत असतात. त्यामुळे ते वेगाने उड्या मारत, लिपिंग करत, लांब लांब उड्या टाकत जोराने पळू शकतात. देअर लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड्स फ्रॉम लॉंग डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन्स. अशा प्राण्यांचे कान जर तुम्ही बघितले तर ते हलणारे कान हे लांब दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. दे कॅन हिअर साऊंड्स. डिअर अँड ब्लॅक बक्स, काळवीट सारखे, हरणासारखे प्राणी हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्स. त्यांचा रंगच असा असतो की ते ज्या जंगलात, ज्या परिसरात राहतात त्याच प्रकारचा रंग त्यांच्या स्किनचा असतो. कशासाठी? हा रंग त्या परिसराशी मिळता जुळता घेऊन त्यांना इतर प्राण्यांपासून सुरक्षित ठेवतो, लपण्यास मदत करतो. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर च्युईंग टफ प्लांट मटेरियल. आणि या प्राण्यांचे दात हे अतिशय मजबूत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना ही स्ट्रॉंग टीथ दिलेली असतात. आजच्या लेसनमध्ये आपण ॲक्वॅटिक ॲनिमल्स आणि ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स हे 2 पॉईंट्स पाहिलेत. या पुढचे जे प्राण्यांचे अनुकूलन आहेत ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत.